नमस्कार, सिंधू प्रभात मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अशा अवलियाला भेटणार आहोत जे बिना औषधांनी महाघातक रोगांना बरे करतात। तर त्यांचं नाव आहे डॉक्टर महादेव सावे। नमस्कार, मी डॉक्टर महादेव सावे, मिशन लंबायू बिना औषधालय यांच्याकडून मी आज बोलतोय आणि जी काही माहिती विचारली मला त्याप्रमाणे मी आता सांगायला तयार आहे। आमच्याकडे बिना औषधाने असे काही महाघातक आजार आहेत, ते घातक आजार 100% बरे केले जातात। त्यामध्ये मेंदूचा आजार, हृदयाचा आजार, फुफ्फुसाचा, कॅन्सरचा आजार, किडनी आणि त्वचेचे आजार, त्याशिवाय असे काही महाघातक आजार आहेत ते बिना औषधाने 100% बरे केले जातात। मेंदूच्या आजारामध्ये फिट, मायग्रेन, अर्धडोकं, ब्रेन ट्युमर, ब्रेन हेमरेज, मेंदूमध्ये पाणी, ब्लॉकेजेस, वेडेपणा, लकवा आणि स्मरणशक्ती, त्याशिवाय हायपर ऍक्टिव्ह मुलं आमच्याकडे बरे केले जातात। कॅन्सरचे आजार, महाघातक आजार असे आहेत कॅन्सरचे, ते सर्व प्रकारचे आजार बरे केले जातात। हृदयाचे आजार, फुफ्फुसाचे आजार, किडनी फेल्युअर, त्याशिवाय त्वचेचे आजार, आणखीन असे महाघातक आजार असे आहेत की लिव्हरचा आजार, त्यानंतर ह्याचा लिव्हर आहे, स्वादुपिंड आहे, पित्ताशय आहे आणि आणखीन असे काही घातक आजार आहेत ते 100% बरे केले जातात। लाखो करोड रुपये खर्चून आज औषधं उपलब्ध नाहीत। आज जगाच्या पाठीवर मिशन लंबायू यांनी जे आज आमचं जे मिशन चालू केलेलं आहे त्यामध्ये आज महाघातक आजारावरती लिओपॅथिक, ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, अँटीबायोटिक, जंगली जडीबुटी अशी औषधं कुठलीही उपलब्ध नाहीत, पण आमच्याकडे 100% बिना औषधाने रुग्ण बरे केले जातात। त्याकरता आता प्रश्न पडेल की बिना औषधाने कसे काय बरे केले जातात, तर आम्ही फक्त डोक्यावरचे मुळासहित काढलेले केस, स्त्री रुग्ण असेल तर 2 केस आणि पुरुष रुग्ण असेल तर त्याचे 5 ते 7 केस घेतले जातात आणि केसावरती प्रोसेस केली जाते। मेंदू आणि केस ह्याच्यामध्ये प्रोसेस करून 100% रुग्णांना बरे केले जात आहेत। तर त्यामध्ये आमचं मिशन चालू झालेलं आहे, त्यामध्ये भरपूर रुग्ण बरे झालेले आहेत। त्यामध्ये वेडे झालेले रुग्ण, कॅन्सरचे रुग्ण, त्यानंतर नखवाले, फिट, मायग्रेन असे महाघातक आजार जे आहेत हे सर्व आजार आमच्याकडे बरे केले जात आहेत आणि आजच्या घडीला 150 ते 250 आजाराचे प्रकार आहेत ते सगळे आमच्याकडून बरे केले जातात। मला आज सिंधू प्रभात यांनी बोलवलं आणि माझी इंटरव्ह्यू घेतली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतोय। मला विचारायचंय की किती वर्ष झाले तुम्हाला हे सगळं करून? मला आमचं जे आहे ते 2 वर्षापासून हे मिशन चालू झालेलं आहे आणि त्यामध्ये शेकडो आजार बरे होत आहेत। यूपी, बिहार, केरला, मद्रास, वेस्ट बंगाल, दिल्ली पासून सर्व रुग्ण जे आहेत ते आमच्याकडे बोईसरच्या ऍड्रेसवरती यायला लागले आणि त्यांना आमच्याकडनं मोकळे केले, मुक्त केले जातात आणि आमच्याकडे जो रुग्ण रडत येतो त्याला आम्ही हसत पाठवतो आणि त्यांचे पैसे लाखो करोड वाचले जातात। आणि सरकारने जी काय इन्शुरन्स पॉलिसी दिलेली आहे त्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये करोडो अरबो रुपये जे काही खर्च होणार आहेत ते देखील सरकारचे वाचणार आहेत। त्यामध्ये आमचा हातभार लावलेला आहे। तर सरकारने आमच्याशी संपर्क करावा म्हणजे आम्ही त्यांच्या मार्फत आम्ही पुढे प्रसिद्धी देऊ शकतो, तर त्याकरता सरकारने देखील हातभार लावण्याचा आमची सदिच्छा आहे। ओके, तर तुम्ही हे कुठून शिकला आहात? कारण हे तर मी पण पहिल्यांदाच ऐकलंय, तर तुम्ही हे कुठून शिकला आहात की केसांवरून करू शकता आजार? मला स्वतःलाच मायग्रेन झाला होता 22 मार्च 2024 ला आणि 7 दिवस मी झोपून होतो आणि अशा वेळेस मी माझ्या आजारावरती मी प्रयोग केला त्या केसावरती आणि मी केसावर प्रयोग करून केल्यानंतर 3 ते 5 दिवसामध्ये मायग्रेनचा आजार माझा निघून गेला। आजपर्यंत मला मायग्रेन नाही। आता मायग्रेन जर केसावरती जर मायग्रेन बरं झालं प्रोसेस केल्यानंतर, तर त्याच उद्देशाने मी आता हे सर्व आजार जे आहेत ते बरं करतोय आणि त्यामधून सगळे आजार जे आहेत ते बरं होण्याचं 100% आम्हाला यश मिळालेलं आहे। ओके, म्हणजे हे फक्त मेंदूच्या बाबतीत आहे, पण सर्व प्रकारचे जेवढे शारीरिक आजार आहेत, फक्त डोळ्याचा आजार आम्ही बरा करू शकत नाही, बाकी सगळे आजार आमच्याकडनं बरे। म्हणजे तुम्ही नक्की काय करता त्याच्यावरती? म्हणजे काय प्रोसेस आहे? केसावरती आमच्याकडनं प्रोसेस केली जातात ती आम्ही सांगण्यापेक्षा जे रुग्ण असतील त्यांनी एकच विचार करावा की आमचा रुग्ण बरा व्हावा, काय प्रोसेस केली जाते ते विचारण्यापेक्षा रुग्ण बरा करून आपले लाखो करोड रुपये वाचवावेत ही इच्छा ठेवावी त्यांनी। आता तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्या ह्या केसाच्या प्रयोगाने सगळे आजार बरे होतात, पण मग आता जे खरंच एज्युकेशन घेत आहेत, डिग्री घेत आहेत, मग त्यांचं काय? म्हणजे ते लोक सुद्धा आजार बरे करण्यासाठी मेहनत करतात, मग त्यांचं काय? आता आमच्याकडे जे काही केलं जातं आम्ही कोणाच्या पोटावर पाय ठेवायला तयार नाहीये, पण कसं आहे माहिती ना, हे जे रुग्ण जे बरे केले जात आहेत ते आमच्याकडनं ते बिना औषधाने केले जातात आणि आज जगाच्या पाठीवर
जगाच्या पाठीवर लिओपॅथिक, ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, अँटीबायोटिक किंवा जंगली वनस्पती औषधं उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांचे जे काही जात आहेत, हॉस्पिटलमध्ये जातात किंवा कुठे जात आहेत, त्यांना त्यापासून बराचसा नाना प्रकारचे आजार लागत आहेत. आणि अँटीबायोटिक मेडिसिन जर घेतली तर त्यापासून घातक आजाराला बळी पडत आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा आराम मिळत नाही. अशा करता आम्ही हे मिशन चालू केलेलं आहे. तर हे होते मिशन लंबायूचे डॉक्टर महादेव सावे. जर तुम्हाला सुद्धा बिना औषधांनी आजारमुक्त व्हायचं असेल, डॉक्टर महादेव सावेंशी संपर्क साधा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सिंधुप्रभा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.